सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केल्यानंतर सोलापूर महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिवसेनेचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमचे तौफिक तुरे यांनी शेवटच्या मिनिटात माघारी घेतल्याने पीठासीन अधिकारी यांनी बिनविरोध झाल्याची घोषणा केली आहे। एमआयएम आणि शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांना सर्व नगरसेवक बरोबर समान निधी देण्याच्या शब्दावर माघारी घेत असल्याची प्रतिक्रिया दिली। यामुळे होणाऱ्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक रद्द करण्यात आली आणि बिनविरोध निवड झाली। एमआयएम पक्षाची अटी मान्य झाल्यानंतर महापौर व उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाली, अशी माहिती समोर आली। उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे। सोलापूर महानगरपालिकेत भाजप 87 नगरसेवकांमुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असून एमआयएमचे नगरसेवक म्हणून सदस्य सभागृहात दाखल झाले होते। सोलापूर महानगरपालिका सभागृहात 102 नगरसेवकांपैकी काँग्रेसचे फक्त 2च नगरसेवक निवडून आले आहेत। एकेकाळी एखादी सत्ता असलेल्या काँग्रेसवर फक्त 2च नगरसेवक घेऊन बसण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे। दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएम पक्षाकडे विरोधी पक्ष जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महापौरपदाची निवडणूक होऊ नये, बिनविरोध महापौर व उपमहापौर व्हावा यासाठी भाजप, शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे आणि एमआयएमचे गटनेते वाहिदा शेख यांची मनधरणी करत होते। समान निधी देण्याच्या शब्दावरून माघार घेत आहोत, अशी प्रतिक्रिया अमोल शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे निवडणुका रद्द झाली। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।